मंडळी, मला तुमची 3 मिनिटं हवी आहेत. मी बाबासाहेबांबद्दल बोलणार आहे. तुम्ही थांबून विचार करावा म्हणून. जे बाबासाहेब चालतं बोलतं या जगातलं ज्ञानाचं विद्यापीठ होते, ज्यांना जग सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतं, कारण त्यांनी मिळवलेलं अगाध ज्ञान. बाबासाहेब बॅचलर ऑफ आर्ट्स होते, मास्टर ऑफ आर्ट्स होते, मास्टर ऑफ सायन्स होते, बॅचलर ऑफ लॉज होते, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी होते, डॉक्टर ऑफ लॉज होते, डॉक्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ लिटरेचर, बॅरिस्टर ॲट लॉज, मास्टर ऑफ लॉज, MA इन इकॉनॉमिक्स, MSc इकॉनॉमिक्स, MA इन सोशियोलॉजी, MSc इन सोशियोलॉजी, MA इन हिस्ट्री, MA इन पॉलिटिक्स, MA इन एंथ्रोपोलॉजी, MA in philosophy, MA in psychology, MA in public administration, MA in linguistics, MA in German, MA in English literature, MA in mathematics, MA in law and justice, MA in international laws, MA in sociology of religion, international economics, MA in economics of industry. नुसतं वाचताना तोंडाला फेसा लावो. अशा 32 पदव्यांचा डोंगर शिरावर पेलणाऱ्या महामानवाच्या विद्येच्या समोर आज जग नतमस्तक होतं. का? ज्यावेळी कार्ल मार्क्स वर्ग व्यवस्थेवर भाष्य करत होता, त्यावेळी बाबासाहेबांनी भारतीय समाजातल्या जात व्यवस्थेची मुळं उघड करून दाखवली. त्यांनी केवळ विश्लेषण केलं नाही, बाबासाहेबांनी त्या व्यवस्थेला आव्हान देऊन परिवर्तनाचा मार्ग दाखवला. म्हणून त्यांचा विचार अधिक व्यापक, अधिक वास्तववादी आणि समाजाला दिशा देणारा ठरतो. बाबासाहेब म्हणजे विचारांचा महासागर. त्यांचे विचार प्रत्येकाच्या आयुष्यात उतरायला हवे. पण आज प्रश्न पडतोय, आपण त्यांच्या विचारापासून दूर जातोय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीचं बदलतं स्वरूप. बाबासाहेबांची जयंती हा उत्सव आहे, हा प्रेरणेचा दिवस आहे, जागृतीचा दिवस आहे, विचारांच्या दिवाळीचा दिवस आहे, बाबासाहेबांना डोक्यात घेण्याचा आणि बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्याचाही दिवस आहे. त्यांच्या कोड कौतुकाचा दिवस आहे. कुणाला ती भपकेबाजी वाटू शकते, पण ती हजारो वर्ष दाबून ठेवलेल्या मुक्ततेची अभिव्यक्ती आहे, स्वतःची व्हिज्युअल आयडेंटिटी आहे. त्यामुळे जोरदार सेलिब्रेशन होणं यात अजिबात गैर नाही. पण काही घटनांच्या बद्दल आपण सावध झालं पाहिजे. चंद्रपुरात डीजेवरून झालेल्या वादात हत्या झाली, इचलकरंजीत पोलिसांवर हल्ला झाला, मुंबईच्या वरळीत राडा झाला, छत्रपती संभाजीनगरमध्ये जयंतीच्या रॅलीत औरंगजेबाचे फोटो झळकले. हे सगळं नेमकं काय दर्शवतं? बाबासाहेब आणि औरंगजेबाचा संबंध काय? बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा मार्ग सोडून हिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या हिडमाचं गौरवगान बाबासाहेबांच्या जयंतीत कोण आणि का घुसवतंय? जयंतीला फंडिंग करणाऱ्यांची गौरव गीतं का ऐकवली जात आहेत आणि त्याच्यावर समाजाला का नाचवलं जातंय? हे प्रश्न आपल्या आत्मपरीक्षणासाठी आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला विचार दिले, संविधान दिलं, समानतेचा मार्ग दिला, पण त्याला फाटा देऊन कुणी त्यांच्या जयंतीत घुसून आपला वेगळा अजेंडा राबवतंय का? या सगळ्याचा विचार व्हावा म्हणून आजची चर्चा. आम्ही असे पाहुणे बोलवले जे आजही बाबासाहेबांच्या विचारापासून तसूभर सुद्धा बाजूला हललेले नाहीये. तो विचार जिवंत ठेवण्यासाठी उभं आयुष्य ज्यांनी वाहून घेतलेलं आहे, अशी माणसं जे विचारांना आपल्या अंगात, ज्यांच्या अंगात बाबासाहेब येतात असं म्हणूया, त्यांचे विचार अंगीकारलेले आहेत त्यांनी, अशा माणसांना आज बोलून त्याच्याबद्दलचं चिंतन आणि मंथन करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. आपल्या सोबत आता ज्येष्ठ पत्रकार, त्याचबरोबर नेते सुद्धा, राजकीय विश्लेषक, असे अनेक ज्यांचे ओळख करून देता येईल. राजकीय विश्लेषक युवराज मोहिते सर आपल्या सोबत आहेत. सर, खूप स्वागत आहे तुमचं. नव्या पिढीचा लेखक, नव्या विचारांचा लेखक, कधी कधी बंडखोर, कधी कधी अतिशय विचारी आणि त्याचबरोबर तितकाच खोलही असा लेखक, युवा लेखक वैभव छाया सुद्धा आपल्या सोबत आहेत. वैभव, खूप स्वागत आहे. आपल्या सोबत भारतीय दलित कोबराचे अध्यक्ष भाई विवेक चव्हाण थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडले जाणार आहेत. आपल्या सोबत युवा नेते आहेत, RPI खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात सुद्धा जोडले गेलेले आहेत. सचिनजी, तुमचंही स्वागत आहे.
आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला विचार केवळ मांडणं नाही, तर ते आपल्या कृतीतून जगणं हे ज्यांनी आतापर्यंत दाखवलेलं आहे असे राजकीय विश्लेषक, सर्व सामाजिक विषयांवर आतापर्यंत मांडणी करणारे, सातत्यानं आपण त्यांना अशा वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती बोलवत असतो, असे डॉक्टर विनय काटे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत. डॉक्टर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आणि चर्चेची सुरुवात ही मला डॉक्टर तुमच्यापासूनच करायची आहे. ती याच्यासाठी माझा थेट सवाल आहे, बाबासाहेबांच्या जयंतीचं स्वरूप बदलतंय का आणि त्या बदलाच्या मागची कारणं तुम्हाला काय वाटतात? विलासजी, नक्कीच बाबासाहेबांच्या जयंतीचं स्वरूप बदलतंय आणि याला कारण बरीच आहेत. मला जे आठवतात, म्हणजे एक सुरुवातीच्या काळात याची कारण सामाजिक होती. म्हणजे 1978च्या आसपास माझ्या मूळ गावामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा बाबासाहेबांची जयंती झाली होती, त्यावेळेस त्या जयंतीमध्ये बैलगाडीतून मिरवणूक काढली होती आणि त्या मिरवणुकीतल्या बैलगाडीचा ज्या बैल होता, त्या बैलावर एकाने वार केला होता. हा. एका सवर्ण समाजातील माणसाने, की त्यांना ते पटलं नव्हतं की बाबासाहेबांची अशी कशी मिरवणूक आमच्या गावात निघू शकते. सो तिथपासून ते आजपर्यंत जिथं दलित समाज अत्यंत काय म्हणतात तुम्ही, अगदी सढळ हाताने, सढळ धनाने, मनाने बेभान होऊन रस्त्यावर येतो, त्या लेवलपर्यंत आज आपण पोहोचलेलो आहोत. एक सामाजिक अंगाने निर्भयतेने आपण आज वावरतोय, तो पण एक आहे. पॉलिटिकली जर तुम्ही बघाल तर बाबासाहेब हा काँग्रेस आणि आर-एस-एस ह्या दोघांनीही ऑप्शनला टाकलेला विषय होता बरीच वर्ष. राजकीय दृष्ट्या सुद्धा राजकीय दृष्ट्या त्यांनी ते ऑप्शनला टाकलेलं होतं. काँग्रेसचं असं होतं की त्यांना फक्त गांधी आणि दुसरं कोणी नको आहे, आणि आर-एस-एसना त्यांचे स्वतःचे जे दोन मोठे त्यांचे नेते होते ते सोडून दुसरं कोणी नको होतं. पण सुरुवातीला आर-एस-एसला जे एससी, एसटी, ओबीसी यांची जी वोट बँक आहे त्याची व्हॅल्यू कळाली आणि त्यांच्याकडे जाण्यासाठी बाबासाहेब हा त्यांच्यासाठी पूल ठरला आणि त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्यांना प्रातस्मरणीय या यादीमध्ये बाबासाहेबांचं नाव जोडलं. काँग्रेसला हा शोध खूप अलीकडे लागला. काँग्रेसला म्हणजे खूप उशिरा शहाणपण येतं. त्यांना ज्यावेळेस गेलं लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्या काही दिवस आधी कळालं की अरे, संविधानाचा मुद्दा खूप मोठा होऊ शकतो, आणि त्या मुद्द्याने त्यांना खूप मोठं यश दिलं. 49 वरून 99 वर गेले. त्यामुळं एक झालं, आणि की बाबासाहेबांचं पॉलिटिकल हे जे आहे इम्पॉर्टन्स, ते खूप महत्वाचं ठरलं. दुसरं जर तुम्ही बघाल, एज्युकेशन किंवा सोशिओ इकॉनॉमिक क्लासनी जर तुम्ही बघायला गेलं तर एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये जसजसा दलित, आदिवासी, ओबीसी लोकांचा टक्का वाढत चाललाय, त्यांच्या जाणीवा समृद्ध होत चालल्या, त्यांचं ज्ञान समृद्ध होत चाललंय, तसं आणि इव्हन त्यांच्यामुळे आजूबाजूच्या तथाकथित सवर्ण समाजातील लोकांचंही ज्ञान त्यांच्याबद्दल वाढायला लागलं. त्यामुळे जे बाबासाहेब सुरुवातीच्या काळाने 40-50 वर्षापूर्वी फक्त दलितांचे नेते म्हणून ओळखले जात होते, आज फेमिनिझम म्हणलं की पहिल्यांदा लोक बाबासाहेब सांगतात. आज इकॉनॉमिक्स म्हणलं की लोक बाबासाहेब सांगतात. आज लिंग्विस्टिक स्टेट्सवर देशाची रचना कशी व्हावी लोक बाबासाहेबांचे दाखले देतात. आज इलेक्शन, सेन्सस, कुठलीही अशी गोष्ट नाही, लेबर लॉज, ज्याच्यावर तुम्हाला बाबासाहेबांची गरज नाही पडत. म्हणजे असं बाबासाहेबांना वगळून तुम्ही भारतात कुठलाही राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा इव्हन ऐतिहासिक विषय बोलू शकत नाही. सो ही बाबासाहेबांची आजची सगळ्यात मोठी रियालिटी आहे, आणि ही रियालिटी सगळ्या राजकीय पक्षांना कळालेली आहे, आणि त्यामुळे प्रत्येकजण आपल्या वोट बँकेला खुश करण्यासाठी त्याच्यामध्ये सगळ्या बाजूने त्या जयंतीमध्ये पैसा येतोय. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीचं स्वरूप हे वरचेवर होत जातं. प्लस आपल्याकडे लोकांकडे पैसाही आलाय, साधनही आलेले आहेत, त्यामुळं त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं एक सादरीकरण, प्रकटीकरण रस्त्यांवर होईल, सोशल मीडियामध्ये होईल, मीडियात होईल, आणि हे सगळ्या जयंतींच्या बाबतीत, सगळ्या उत्सवांच्या बाबतीत हे होत आलेलं. म्हणजे आमच्या लहानपणी जे काही हनुमान जयंती असायची ती अगदी साधी असायची. म्हणजे गावात आपलं गव्हाची खीर केली, गुळ घातलेली, लोक खाल्ले की ते हनुमान जयंती व्हायची. आता हनुमान जयंतीला जय श्रीराम म्हणून मोठे होर्डिंग लावून मोठ्या मोठ्या प्रोसेशन्स निघतात. सो सगळ्याच समाजांमध्ये हे घडतंय, आणि आंबेडकरी समाज किंवा आंबेडकरी समाजाच्या विचारांचा समाज जो आहे, मी फक्त एक जात म्हणणार नाही, एक समाज म्हणणार नाही, आंबेडकरांना मानणारा जो समाज आहे, आपण समूह आहे, समाज म्हणूया ना, पूर्ण समाज, ज्याच्यामध्ये अनेक जाती सगळेच आले त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. आणि तो सगळेच त्याच्यामध्ये उतरलेत. म्हणजे मी काही दिवसांपूर्वी आनंदराज आंबेडकरांचा, आजच आहे त्यांचा, एक मी शॉर्ट रील पाहिला, आणि त्यात सांगत होते की एका दिवसामध्ये 2100 कोटी रुपये खर्च होतो आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने, आणि त्यात कित्येकांना रोजगार मिळतो, किंवा कित्येकांना डीजे वाले असतील, इलेक्ट्रिसिटी वाले असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, वेगवेगळे फूडचे असतील, ह्या सगळ्यांचा काहीतरी त्याच्यामध्ये व्यापार होतो, व्यवसाय होतो.
सो या पद्धतीचं त्याचं अर्थकारण सुद्धा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये त्याला असणारे पॉलिटिकल संदर्भ, हम्म. याच्यामुळे ते जे स्वरूप होतं, जे आधीचं एकदम साधं गावकुसातलं जे रूप होतं, ते आता एकदम भव्य दिव्य झालेलं आहे आणि त्याला एक वेगळ्या पद्धतीचं ग्लॅमर आलेलं आहे. आणि ते सार्वत्रिक, म्हणजे तुम्हाला फक्त महाराष्ट्रातच नाही, माझे काही मित्र आहेत, नातेवाईक आहेत, ते अमेरिकेत तेवढंच मोठी जयंती साजरी करतात. इकडे भारतात साऊथ इंडियामध्ये, मी हैदराबादला राहिलो, हैदराबादमध्ये तुम्हाला भारतातली सगळ्यात मोठी आंबेडकरांची मूर्ती उभा केलेली सापडेल, होय. भेटेल तिथं. आणि हे सगळीकडे होत आहे. सो आंबेडकर स्वतःच म्हणाले होते की आय गेस त्यांच्या, आता ते मला ऍक्च्युली याचं अट्रिब्युशन माहित नाही, खरंच ते म्हणाले होते का, पण ते असं म्हणलं जातं की म्हणजे आंबेडकर हे हयातीत असताना जेवढे रिलेव्हंट किंवा जेवढे महत्वाचे वाटत नव्हते, त्याच्यापेक्षा जास्त उत्तरोत्तर ते आणखीन रिलेव्हंट होत जाणार आहेत आणि त्यांचं महत्व वाढत जाणार, हे अनेकांच्या रियालिटी. बाबतीत देशामध्ये, आपल्या समाजामध्ये तसं होतं की गेल्यानंतर त्यांचं मोठेपण हे जगाला अधिक हे होतं, आणि बाबासाहेबांचं तर ते सर्वाधिक होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार येस. नाही. वैभव आपल्यासोबत आहेत. वैभव, तुम्ही सातत्यानं मांडणी करत आहात जयंती च्याबद्दल. तुम्ही याआधीसुद्धा अनेकदा मांडणी केलेली आहे. माझा प्रश्न हा आहे की स्वरूप जेव्हा बदललेलं आहे, तेव्हा या बदललेल्या स्वरूपामध्ये बाबासाहेबांचा एक विचार होता, तो बरोबर. लोकशाहीवादी विचार होता, मानवतावादी विचार होता. पण त्या विचारांमध्ये घुसखोरी करून एक प्रकारे त्याला काहीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोकांकडून जाणून बुजून केला जातोय का? मी पुन्हा ते रिपीट करतो. बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये कुणीतरी येतो, ज्याचा माहीत नाही तो का हेतू आला, ते चौकशीचा भाग असेल, पण तो औरंगजेबाचे हे नाचवतो, हिडमाच्या गाण्यावरती हे केलं जातं. हे हे जे आहे, हे एक प्रकारे बाबासाहेबांच्या विचारांना बाजूला सारण्याचा आणि आपले अजेंडे राबवण्याचा हा प्रयत्न आहे का? विलास भाऊ, सगळ्यांना सप्रेम जय हिंद. जय भीम. आता जयंती खूप छान साजरी झाली. हो. तुमचा प्रश्न जो आहे की कोणीतरी घुसखोरी करताय का, तर जे कोणी घुसखोरी करतायत तो चौकशीचा भाग आहे. त्यांच्यावर चौकशी तर निश्चितपणे बसवली पाहिजे की हे काय प्रकार चालू आहेत आणि कोण हे जाणून बुजून करताय. तुम्हालाही चांगलं माहिती आहे की गेल्या 10-12 वर्षांमध्ये भारतामध्ये अनेक प्रकारे ज्या काही सामाजिक संरचना आहेत त्यांचं ध्रुवीकरण करण्याचं काम किती वेगाने चालू आहे, होय. अप्रोप्रिएशन करण्याचं काम किती वेगाने चालू आहे, हे आपण पाहतोय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघाविषयी जिव्हाळा होता, संघाकडे आपलेपणाने पाहत होते, या पद्धतीचं खोटं अप्रोप्रिएशन सुद्धा झालेलं आहे. हो. त्यामुळे त्या शक्ती सुद्धा याच्यात सामील असू शकतात असा संशय व्यक्त करायला काहीही हरकत नाही, आणि ते तसंही असू शकतं. दुसरा महत्वाचा मुद्दा, अशा प्रकारची घुसखोरी करून, अशा प्रकारचं ध्रुवीकरण करून आंबेडकर जयंती सारख्या एका महत्वाच्या उत्सवाला गालबोट लावण्याने कोणाला फायदा होणार आहे, हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. जेव्हा हे तपासणं पूर्ण होईल आणि याचा आपल्याला उलगडा होईल, तेव्हा आपल्या प्रश्नाचं उत्तर एकदम सगळ्यांसमोर येऊन जाईल. राहिला प्रश्न दुसरा, मला तुम्हाला छोटंसं सांगायचं. हैदराबादचे एक गुणी संशोधक आहेत, डॉक्टर पी व्ही साईराम. त्यांनी अतिशय मेहनतीनं बाबासाहेबांनी सिनेमांबद्दल आणि सेलिब्रेशन बद्दल काय काय म्हटलेलं होतं ना, हे सगळं त्यांनी शोधून काढलं. तर त्याच्यात बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात की मी माझ्या समूहाला, 1942 ची मुलाखत आहे, फिल्म इंडिया मॅगझिन ती प्रकाशित झालेली होती, तर त्याच्यात बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात की मी माझ्या समूहाला सांगेन की खूप सिनेमा पहा, खूप नाटकं पहा, कारण हे जर तुम्ही केलं तर तुम्ही आनंदी व्हाल. आनंदी का व्हाल? कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सेलिब्रेट कराल ना, उत्सव कराल, त्यावेळेला तुम्ही आनंदी व्हाल, आणि आनंदी लोकच स्वतःचा विकास साध्य करू शकतात, ते स्वतःच्या विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतात. त्यामुळे आता या पद्धतीचं जे सेलिब्रेशन चालू आहे, आता ते बघण्याचा परसेप्शनचा मुद्दा आहे की कोण कशा पद्धतीने बघतंय की बाबा फारच प्रदर्शन होतंय या सगळ्या गोष्टींचं किंवा काय होतंय. पण आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की 364 दिवस वाचणारी लोक एक दिवस सेलिब्रेट जर करत असतील तर त्यामुळे अगदी. कोणाला काही प्रॉब्लेम, आक्षेप असण्याचा प्रॉब्लेम नाही. मी याच्यात एकच मुद्दा जोडतो. भारतामध्ये सगळ्यात जास्त पुस्तकं विकत घेणारी, संदर्भ ग्रंथ विकत घेणारे, मोठमोठ्या लायब्रऱ्या चालवणारे जर कोणी असतील तर हा आंबेडकरी समूह आहे, हे अभिमानाने सांगावंसं वाटतं. तर तो मुद्दा मात्र दुर्लक्षित राहिला जातो आणि फक्त बघितलं काय जातं की एका दिवसाचं प्रदर्शन. मी माझ्या युट्यूबच्या एका व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मोठ्या प्रमाणावरच्या एका वर्गाला, तरुण वर्गाला त्यांचे टेस्टोस्टेरॉन हाय ठेवण्यासाठी हे जे प्रत्येक गल्ली बोळातले, प्रत्येक मतदारसंघातले जे दादा, भावी आमदार, भावी नगरसेवक, ही जी कॅटेगरी जी जन्माला आलेली आहे ना, की टप्प्याटप्प्याला स्वतःच्या फाउंडेशन उभे करून आमचा हा येणाऱ्या काळातला भावी नगरसेवक आहे, भावी आमदार आहे,
ही लोक जास्त घुसखोरी करतात आणि यांच्यापासून सगळ्यात मोठा धोका आहे. चमकून घेतात, त्यांच्या स्वतःचं राजकारण चमकून घेतात ह्या निमित्तानं. आणि मग त्यामुळे होतंय काय, की जी गोष्ट सगळ्यांसमोर यायला पाहिजे ती राहते लांब. हम्म. जयंतीच्या निमित्ताने होणारे रक्तदान शिबिरं असतील, वाचनालयांचे कार्यक्रम असतील, पुस्तक वाटप असेल, संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाटप असेल, या गोष्टी मात्र फार दूर राहून जातात. वेगवेगळे उपक्रम होतात, अनेक अभ्यास गट स्थापन होतात, अभ्यासिका स्थापन होतात, 18-18 तास अभ्यास करून विद्यार्थी मानवंदना देतात. त्या हा. गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष होऊन जाते. अगदी खरं आहे. त्यामुळे मूळ जी भावना आहे ती भावना बाजूला राहते आणि अशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी सातत्यानं पुढे येतात आणि त्यामुळे या सगळ्या चर्चेला सुद्धा वाव मिळतो, जे आपल्याला टाळायला हवं पुढच्या काही काळात. भाई विवेक चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भाई, तुम्हाला या सगळ्या जयंतीच्या मध्ये ज्या घडामोडी घडल्या गेल्या 2 दिवसात त्या अस्वस्थ करतायत असं तुम्ही म्हणालात. काही वेळापूर्वी आम्ही तुमचा बाईट ऐकला. तुम्हाला असं का वाटतं की या गोष्टी ज्या आहेत त्या बाबासाहेबांच्या विचाराला धरून नाही आहेत? कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अस्वस्थ करतायत? प्रथमतः आपल्याला आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना आंबेडकरी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आंबेडकरी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप शुभेच्छा तुम्हाला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही मिरवणुकीने साजरी करणारा या पॅनलवरचा मी एकमेव माणूस आहे. मी आत्तेवरनं जाऊन बाबासाहेबांच्या पाया पडतो, आता रटामध्ये जाऊन बाबासाहेबांच्या पाया पडतो. हजारो लोक आमच्या बरोबर असतात. पण मुळात पूर्वी हा उत्सव जो होता काही वस्त्यांपुरता आणि काही समाजापुरता मर्यादित होता. आता हा उत्सव जो आहे हा उत्सव युनायटेड नेशन पासून जगभरातल्या अर्ध्याच्या वरती देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मानवी हक्काच्या विचाराची जागर करणारी, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व याची जागर करणारी जयंती आहे. आमच्या जाती व्यवस्थेमध्ये आम्ही गुलाम होतो आणि आम्हाला जाती व्यवस्थेमधनं मुक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यामुळं आमच्या मुक्तिदात्याचा जन्मदिवस आम्ही वर्षानुवर्ष एका शांत आणि संयमी पद्धतीनं एका विचारानं साजरा करत होतो. पण विलासजी, आज बोलायला आम्हाला फार दुर्दैव आणि मला फार लाज वाटायला लागली. या वेळेच्या जयंतीमध्ये काय झालं, कालपर्यंत आपण डीजेच्या बाबतीत बोलत होतो. मागच्या वेळेस तुम्ही डीजेचा आपण टॉक शो घेतला. यावेळेस आम्ही पारंपरिक जयंती करणाऱ्या मंडळांनी डीजे टाळला. परंतु या वर्षी काय झालं तर या वर्षी जयंतीमध्ये धारदार तलवारी, चाकू, कोयते घेऊन पोरं नाचताना आम्ही पाहिली. चपला एकमेकांना दाखवत नसताना आम्ही पाहिली. काल आंबेडकर जयंतीमध्ये माय बहिणींची इज्जत आणि माय बहिणींची पूजा करणारी जनता आम्ही पाहिली. परंतु या जयंतीच्या मध्ये बऱ्याचशा माय बहिणींनी आमच्याकडे तक्रारी केली की त्यांना छेडण्याचे प्रकार झाले. या जयंतीमध्ये भगवे आणि हिरवे झेंडे घेऊन पोरं नाचताना पाहिली. औरंगजेब, टिपू सुलतान आणि त्याच्याबरोबर काल परवा जन्मलेल्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांचे फोटो हे बाबासाहेबांच्या बरोबर घेऊन नाचताना आम्ही पाहिले. या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये बुसकून एकाची हत्या झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एक जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यामध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी धुडगूस केला. काल परवापर्यंत बाबासाहेबांचं नाव घेऊन आम्ही जेव्हा जयंतीचा जयघोष करायचो आणि आमच्यासाठी महामानवाने आम्ही ज्यांच्या नावावर श्वास घेतो, बाबासाहेब म्हणजे आमचा श्वास, अशी भावना व्यक्त करून बाबासाहेबांनी आम्हाला आमच्या पिढ्यांना मुक्त केलं. म्हणून आम्ही त्यांना कृतज्ञता व्यक्त करायला, वाजत गाजत आणि आपापल्या परीनं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला नतमस्तक होण्यासाठी आम्ही त्यांच्या चरणाशी जात होतो. आज कशाचा माज आहे? काल परवांच्या तलवार आणि चाकूमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. माय बहिणींना होत असलेल्या त्रासामध्ये आंबेडकरांची जयंती आहे. आंबेडकर जयंती कुठे आहे विचाराची? महामानवाचे विचार कुठे आहे? बाबासाहेब आंबेडकर माणसांमध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर माणूसपणामध्ये आहे. पण माणसांच्या गर्दीमध्ये बाबासाहेबांचा विचाराचा माणूसच आज हरवलाय. तो माणूस आम्हाला शोधायचा आहे. आणि हा उत्साह नव्हता, हा उन्माद होता. हा वर्षानुवर्ष आपल्या मुक्तिदात्याची जयंती साजरी करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याचा हा प्रकार होता. आंबेडकरी चळवळीमुळे अशी
चुकीची कारणं करून, चुकीचे कृत्य करून आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचं, कोण आंबेडकरी करतंय? जयंती संपवण्याचं आता हे कोण करते याची जबाबदारी तर शासनाची आहे, परंतु तशी जबाबदारी आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांची सुद्धा आहे. आमची जबाबदारी आहे, आमच्या जनतेची जबाबदारी आहे, आमच्या समाजाची जबाबदारी आहे. आमच्या देवाच्या उत्साहामध्ये येऊन जर कोणी अभद्र आणि अनैतिक आणि बेकारीचे कृत्य करत असतील तर त्याची रोखायची जबाबदारी नेता म्हणून माझी पण आहे आणि समाजाचा एक मुलगा म्हणून माझी आहे. तशी प्रत्येक आंबेडकरवाद्यांची जबाबदारी आहे. घुसखोरी झाली, आज समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये जर नक्षलवाद्याची गाणी म्हटली जात असतील आणि त्याच्यावर जर सरकार काही कारवाई करत नसेल, आज पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथं बाबासाहेब आंबेडकर हिंदुत्ववादी कसे होते हे सांगण्याचा जो प्रयत्न केला जात असेल, काही तांत्रिक कारणामुळे भाईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण भाईंनी एक प्रकारे सांगितलं की ज्या विचारांचा काही संबंध नाहीये असे सुद्धा अविवेकी लोक सुद्धा याच्यामध्ये घुसखोरी करतायत आणि एका चांगल्या उत्सवाला एक प्रकारचा गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत. हे केवळ या जयंतीत होतंय का? अजिबात नाहीये. अनेक उत्सवांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे असामाजिक तत्व हे येत असतात, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतात. आंबेडकर जयंतीमध्ये ही पहिल्यांदा झाली. हा, आज सर्व आंबेडकरी नेता म्हणून, बाबासाहेबांची जयंती कार्यकर्ता म्हणून ह्याला वैचारिक अधिष्ठान आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांची जयंती स्वातंत्र्य, समता, माणुसकी आणि मानवमुक्तीच्या लढ्याचा जागर आहे आणि हा जागर करण्यासाठी लोकांनी पैसे देऊन आमच्यात मध्ये घडवलेलं आहे. काल परवा ही पोरं जी तलवार घेऊन चालली, चपला घेऊन चालली, माय बहिणीनं चेडाचेडी करत चालली, आरडाओरडा करत चालली, हिरवे झेंडे, औरंगजेबाचे झेंडे, आमदार खासदाराचे फोटो, नगरसेवकाचे फोटो घेऊन चालले. काल या पोरांनी आंबेडकर जयंतीमध्ये सहभाग घेतला नव्हता. त्यांच्या घरच्यांनी कधी आंबेडकर जयंतीमध्ये नाचताना आम्ही पाहिलं नाही, सहभाग घेताना पाहिलं नाही. ठीक आहे, माझी मागणी आहे की हे सगळं अचानकपणे का होतंय आणि हे ठरवून होतंय का? ऐका, नाही विलासजी, माझी मागणी आहे, सरकारने काल आंबेडकर चळवळी ज्यांनी बेकायदेची कृत्य केली त्याच्यावर SIT स्थापन केली पाहिजे आणि आंबेडकरांना बदनाम करायला आमचं प्रतीक आहे. ज्यांना त्यांची प्रतीकं आणायची असतील त्यांनी प्रतीकं आणि त्यांचे झेंडे त्यांच्या धर्मामध्ये घेऊन जावेत. कोणत्याही मंदिरामध्ये, कोणत्याही धार्मिक स्थळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोची पूजा केलेली आपण पाहिली नाही? पाहिली, करणार बी नाहीत. ते कसलं स्वातंत्र्य करताय, कसली समता घेताय? बाबासाहेबांच्या नावाने करता तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावणार आहे? ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी होता कामा नयेत आणि ते रोखणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. युवराज मोहिते सर आपल्या सोबत आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की बाबासाहेबांची ही जयंती एक वैचारिक वारसा आहे. निश्चितपणे तो विचार डोक्यात घेण्याचा आणि बाबासाहेबांनाही डोक्यावर घेऊन नाचण्याचा तो दिवस आहे. त्याचं सेलिब्रेशन जोरदार झालं पाहिजे. मी तर म्हणेन हजारो वर्षांच्या त्या मुक्तीचा सुद्धा जल्लोष आहे एक प्रकारचा. खरं तर ती अभिव्यक्ती आहे एक प्रकारची आणि व्हिज्युअल आपण म्हणतो की दृश्य स्वरूपातलं ते स्वातंत्र्य सुद्धा आपण त्याला मानूया. पण हे सगळं करत असताना विचाराला तसूभर सुद्धा कुठे आपण बाजूला जाणार नाही, ही जबाबदारी पण आहे का? एक तर असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांसाठी ज्या पद्धतीचं भारतरत्न आपण त्यांना म्हणतो, ते मुक्तीदाते पण आहेत आणि ज्यांच्यासाठी ते मुक्तीदाते आहेत त्यांनी त्यांचा जन्मदिवस, त्यांची जयंती नाचणं, गाणी लावणं हे मी समजू शकतो, कारण आतापर्यंत ते होत होतं. यावेळेची जयंती मात्र वेगळी आहे. या घटना ज्या घडल्यात त्या थोड्याशा नाही, खूपच दुःख देणाऱ्या आहेत. पण ओव्हरऑल पहिल्यांदा असं घडतंय आणि ह्या काही घटना आहेत, या घटना पहिल्यांदा घडलेल्या आहेत. मला दोन गोष्टींचं खूप आश्चर्य वाटलं की अशा पद्धतीचे जेव्हा आता सगळेच हे आपले वक्ते जे सांगतायत तर त्यातनं आपल्याला एक लक्षात घेता येईल की याला आता हे वळण लागतंय आणि हे वळण जर लागत असेल तर आपल्याला दोन्हीकडनं याचा विचार करावा लागेल. एक म्हणजे ही सगळी चळवळ जी आहे ही आधीच त्याचा शिरकाव झालेला आहे, त्याच्यावर बदनामी करण्याचे सगळे प्रयत्न झाले. आता मगाशी काटे वगैरे म्हणाले, मी काही त्याच्याशी सगळ्यात सहमत नाहीये, कारण बाबासाहेबांचं कायदे पंडित असल्यापासून किंवा कायदे मंडळात असल्यापासून किंवा ते मंत्री असल्यापासून ते घटना समिती
पुढे बाबासाहेबांचा सगळा जो प्रवास आहे तो त्या काळात झाला जेव्हा काँग्रेसच होतं. आता या पुढच्या काळामध्ये आपण आज बाबासाहेबांचं जेव्हा हे सगळं बघतो तेव्हा आजच्या काळामध्ये बाबासाहेबांचं ते काम हे अधोरेखित होतं. कारण आता आपण घटनेलाच नख लावण्याचा प्रयत्न होता असा आरोप करत असतो. मला 2 गोष्टी विलास इथं सांगायच्या. एक गोष्ट अशी महत्वाची की यावेळी ह्या घटना घडल्या, या घटना घडवल्या गेल्या का याची आधी चौकशी व्हायला. कारण अहिल्यानगरमध्ये मी यावेळी पहिल्यांदा असं पाहिलं की तिथला आपला एक रिपोर्टर होता, त्यांनी मला काही हे पाठवले ते फुटेज. तर अहिल्यानगरमध्ये त्या मिरवणुकीचा जो मार्ग होता तो काही 2-3 किलोमीटरचा मार्ग होता, त्या अख्ख्या मार्गावर डॉग स्क्वॉड आणून बॉम्बस्फोट पथकाने त्या सगळी पाहणी केली, त्या बॉम्ब विरोधी पथकाने. आणि मला आश्चर्य वाटलं की मला हे कधीच असं कधी पाहिलं नव्हतं की ज्या ठिकाणी ती मिरवणूक जाणार आहे बाबासाहेबांच्या जयंतीची, त्या मिरवणुकीमध्ये डॉग स्क्वॉड आणून तिथे बॉम्ब कुठे पेरलेत का हे बघण्याची किंवा अशी तपासण्याची पोलिसांना काय गरज पडली व पोलिसांकडे काही माहिती आहे का? कारण अशा पद्धतीने पोलीस विदाऊट कुठलीही माहिती असं करतील असं मला वाटत नाही. आजवरचा आपला अनुभव आहे. तर अहिल्यानगरमध्ये असं घडतं, बाकी ठिकाणी या सगळ्या घटना घडतायत. मला असं वाटतं की याची जरूर चौकशी नक्की व्हायला पाहिजे. आणि चौकशी करून हे नेमकं काय होतंय, कारण आता कसं आहे सगळीकडेच ह्या गोष्टी होत आहेत, म्हणजे वारी सुटली नाही त्यातनं. आता एकमेव राहिलेली गोष्ट जी आहे ती बाबासाहेबांची जयंती. 6 डिसेंबरला ज्या पद्धतीने लोक जमतात हा एक उच्चांक असतो दरवर्षी आकड्याचा तिथल्या, पण तिथे एकही घटना अशी घडत नाही. तिथे अशा पद्धतीने आता यांनी म्हटलं महिलांची एकही घटना तिथे घडलेली नाहीये. शांतपणे लोक येतात, त्यातलं गांभीर्य पाळतात आणि त्या दिवशी आता ते अधिकाधिक त्याला प्रगल्भता, खूप दिवसा प्रगल्भता येते. हे सगळं करत असताना मी हे का सांगतोय, कारण या देशाची किंवा या राज्याची वैचारिक नेतृत्व करण्याची क्षमता ही वाचणाऱ्या माणसाला आहे आणि तो आंबेडकरी समाज आहे. असा जर वैचारिक नेतृत्व करणारा हा जो समाज आहे किंवा हा जो घटक आहे, या घटकाला एक दिवस मिरवणूक काढायची असते. मी आता या सगळ्यामध्ये ऍक्टिव्हली असतो. यावेळी डीजेचे खूप वाद झाले, पोलीस आले, आपले लोक सगळेच त्या दिवशी म्हणजे त्यांच्या अंगामध्ये आंबेडकर असतात, त्यामुळे तिकडे पोलिसांकडे बोलताना पण थोडीशी एक काय म्हणतात त्याला, आपण पण अग्रेसिव्ह होत असतो. पण यावेळी आमच्यासारखं खूप ठिकाणी मी गेलो होतो, तिथे बाबा करू द्या, आवाज कमी करा, कारण डीजेचं समर्थन आपण कोणीच करत नाही, पण आवाज कमी करू द्या, त्यांना आनंद घेऊ द्या, असा एक मध्यम मार्ग आपण काढतो. आणि या मध्यम मार्गाचा आपण काय करतो की त्या आनंदाला कुठेही बाधा येता कामा नये, पण त्याचबरोबर आनंद साजरा करताना आपली जबाबदारीचं भान सुटता कामा नये. मला असं वाटतं की आता काय झालेलं आहे, स्पॉन्सर्ड आलेले आहेत. हे स्पॉन्सर्ड काय करतात, ते वाटेल ते, म्हणजे आता इथे सांगायचं की नाही माहित नाही, वाटेल ते द्यायला कार्यकर्त्यांना तयार असतात. आणि कार्यकर्ते पण आता जिथे ड्रॉपआउट आहेत ना, ते कार्यकर्ते नाही सर, ते त्यांची मतदार सोय आहे, ती त्यांची राजकीय सोय, ते टार्गेट आहे. आणि मला असं वाटतं की ते टार्गेट आहे. आता ह्या सगळ्यांचा जे आहे ना, दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे. आंबेडकरी समाजामध्ये जे असे साकल्याने विचार करणारे लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे. कारण या समाजामध्ये मी लहानपणी असताना आमच्या समोर आंबेडकर जयंती व्हायची, चांगले लोक यायचे, वक्ते यायचे, त्याला एक वैचारिक अधिष्ठान होतं. हे वैचारिक अधिष्ठान आता कमी होतंय की काय, अशी आमच्यासारख्याला भीती आहे. पण मी एका गोष्टीसाठी मात्र मुद्दाम सांगेन, त्यामुळे कदाचित ते वैचारिक अधिष्ठान आजही आहे, म्हणूनच आंबेडकरी चळवळीतून आलेले सगळे या आता डिबेटच्या शो मध्ये येऊन सगळे मांडणी करतायत, त्याच्यावर मंथन करतायत. हेही त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि ती अधोरेखित करणारी आहे. कुणीतरी एक आलाय तो बोलतोय असं नाहीये, सगळ्यांचं त्याच्याबद्दलचं एकमत आहे. आणि आत्मचिंतन मंथनामध्ये बाकी कोण नाही तर घरातून ते चिंतन होतंय, हे सुद्धा त्याच्यातली एक महत्वाची बाब वाटते. पण सचिनजी, यामधला महत्वाचा मुद्दा आहे, जेव्हा आपण भीमसैनिक म्हणतो तेव्हा तो सैनिक म्हणजे त्याचं काही कर्तव्य आहे. मग अशा वेळी समजा बाहेरची घुसखोरी होत असेल, कोणी आपले अजेंडे राबवत असेल, अजेंडे घुसडवण्याचा प्रयत्न करत असेल, याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल, अशा वेळी किंवा आपलं राजकारण चमकून घेण्याचा प्रयत्न करत असेल, अशा वेळी भीमसैनिकाची भूमिका काय?
पूर्णपणे निषेध करतो, कारण ते बाबासाहेब सचिनजी माफ करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला फोनवरून जोडता येतं का. परत एकदा प्रयत्न करू आपण. परत एकदा बोला प्लीज. विनय काटे बसते नाही सचिनजी तुम्हाला फोनवरून जोडण्याचा प्रयत्न करतो. तुमचा आवाज येत नाहीये. पण जेव्हा आम्ही हा प्रश्न सोशल मीडियावरती दिला, जनतेमध्ये दिला, तेव्हा काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया जाणून घेऊ, त्याच्याबद्दल पुन्हा आपण चर्चा करूया. आपण जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा या काही प्रतिक्रिया आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बाजूला राहिले असं गणेश उत्तेकर म्हणतायत. फक्त हुल्लडबाजी सुरू आहे अशा प्रकारची ते टीका या सगळ्या अनुषंगाने करतायत. दुसरी एक प्रतिक्रिया आपण घेतो इथं. स्वप्नील कडे म्हणतायत, सर्व महापुरुषांच्या जयंतीचं स्वरूप आज बदललेलं आहे. विचार आणि उत्साहाच्या ऐवजी उन्माद दिसतोय आणि हे प्रत्येक जयंतीच्या बाबत असं दिसतंय आणि तरुण पिढी मात्र या सगळ्याला बळी पडते. पण अशा वेळी निश्चितपणे म्हणजे आता जर हे रोखायचं असेल तर सगळ्यांची जबाबदारी आहे, हे आपण सगळ्यांनी सांगितलं. पण मी पुन्हा एकदा जाणार आहे, डॉक्टर तुमच्याकडे येतोय. आता ज्या गोष्टी बदललेल्या आहेत, स्वरूप बदललेलं आहे, बदललेल्या स्वरूपाला तंत्रज्ञान आलं इथपर्यंत ठीक आहे. पण विचार बदलला नाही पाहिजे, विचारापासून दूर गेले नाही पाहिजे. यासाठी काय करायला हवं? एक मुद्दा असा आला होता की नेतृत्वाचा अभाव आहे, दिशा कोणी द्यायची त्याचा याच्यातला अभाव आहे, घुसखोरी केली जाते, ते एक आव्हान आहे, म्हणून विचारतोय. नक्कीच विलाजी, याच्यात जर खऱ्या अर्थानं उपाययोजना करायची असेल तर जिथं कुठेही आंबेडकर जयंती होत असेल तर तिथं त्या मिरवणुकीची जबाबदारी एक्झॅक्टली कुणाकडे आहे. जसं स्वयंसेवक बाबासाहेबांनी पण एक समता सैनिक दल स्वतःच स्थापन केलं होतं, तशा पद्धतीनं काही लोकांकडे त्या मिरवणुकीच्या कायदा सुव्यवस्था तिथं पाळली जाईल. ट्रॅफिकला जो काही होणारा त्याच्यामध्ये जो सहकार्य असेल ते कसं पाळलं जाईल, महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय करता येईल, किंवा तिथं कुठल्या टाईपचे लोक दुसरे काही झेंडे घेऊन दुसरे काही अजेंडे घेऊन तिथं घुसतायत का नाही याच्यावरही काही लक्ष ठेवता येईल. आणि याच्यासाठी काही स्वयंसेवक आणि पोलीस अशा दोघांनीही ते सामंजस्याने जर त्या ह्या गोष्टी राबवल्या तर यात नक्कीच होऊ शकेल. याच्यामध्ये सर्वपक्षीय समिती जर अशा बनवल्या गावोगावी, जिथं जसं सोलापूर आहे आमचं, सोलापूरमध्ये मोठी जयंती होती, अत्यंत मोठी, पण सगळ्याच समाजांचे सगळ्या पक्षांचे लोक इथं येतात आणि त्या समितीच्या त्या जयंती समितीच्या उत्सवामध्ये ते कार्यरत असतात. सो तशा पद्धतीने जर काही करता आलं की बाबा सगळे लोक येत आहेत, सगळे मिळून ठरवतात की अशा पद्धतीने याचं नियोजन असेल. सो जसं तुम्ही गणेशोत्सवाला एक सरकारी त्याला एक बॅकिंग असतं, तशाच पद्धतीने आंबेडकर जयंतीला सुद्धा तशाच पद्धतीनं जे प्रायोजक असतील, जे आयोजक असतील, स्वयंसेवक असतील, सरकारी व्यवस्था असतील, ह्या सगळ्यांचा ताळमेळ, सुसूत्रता, त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीचं, आणि त्याच्यामध्ये जे काही गाणी वाजत असतील, जे काही होर्डिंग्स, पोस्टर्स अशी जर कुणी चुकीच्या पद्धतीचे तिथे घेऊन आले तर त्यांना तिथे शांततेत बाजूला करून त्या मुख्य मिरवणुकीपासून वेगळं करणं हे सुद्धा हे आयोजकांनी आणि स्वयंसेवकांनी केलं पाहिजे. तर ह्या उत्सवाचं विधायक स्वरूप जपलं जाईल. आणि हा उत्सव खूप महत्वाचा आहे, दलित समाजासाठीच नाही तर भारतातल्या तमाम महिलांसाठी, ओबीसींसाठी आणि इव्हन सवर्णांसाठी सुद्धा ही मुक्तीची पहाट आहे. म्हणजे बाबासाहेबांनी सगळ्यात मोठा उपकार कुणावर केला असेल तर ते सवर्णांवर केलेला आहे, की त्यांनी सवर्णांना त्यांच्यामधला जो भेदभावाची जी वृत्ती आहे त्याच्यावर एक विजय मिळवून देण्याची एक संधी दिलेली, त्यांना माणसात आणलेलं आहे. आणि महिलांच्या बद्दल तर त्यांचं योगदान, महिलांच्या ऍब्सोल्युटली. तर या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे. त्यामुळं जसं बाबासाहेबांचं नाव घ्यायला सगळ्या पक्षांचे आता नेते जय भीम म्हणायला कचरत नाहीत. आधी ते म्हणायला घाबरायचे किंवा बोलत नसायचे, त्यांना वाटायचं की आपली मतं तुटतील. आता त्यांना जय भीम म्हणायला काही वाईटपणा वाटत नाही किंवा कमीपणा वाटत नाही. तसंच त्यांनी त्या आयोजनामध्ये सुद्धा सहभागी व्हावं. फक्त पॉलिटिकल प्रोपोगंडा किंवा वोट बँक, जसं बाकीची वक्ते म्हणाले सगळे की बाबा हे प्रत्येकाचं काहीतरी राजकारणाचं, ते फक्त राजकारण किंवा वोट बँक याच्यापेक्षाही बाबासाहेब हा समतेचा विचार आहे, बाबासाहेब हा संविधानाचा विचार आहे आणि ह्या समाजाला एकरूप ठेवण्यासाठी, ह्या देशाला एकरूप ठेवण्यासाठीचा विचार आहे. या अनुषंगाने जर सगळ्यांनी त्याच्यासाठी कार्य केलं, सगळ्यांनी जर एकत्र आलं तर हे अत्यंत प्रभावीपणे होईल. त्यातल्या फंड्स चांगल्या पद्धतीने युटिलाइज होतील. त्याच्यातून काही ग्रंथालय, पुस्तकं, रक्तदान शिबिर जसे असे चांगले जे कार्यक्रम होतात त्याच्याकडे जास्त
निधी वळवता येईल आणि आणखीन समाजात निश्चित चांगलं अशा राहील. अशा काही विधायक गोष्टी सुद्धा ज्या कन्स्ट्रक्टिव्ह असतील समाजासाठी सगळ्यांसाठी, त्या कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी सुद्धा आपण उभ्या करू शकतो. होत नाहीत असं नाही, खूप मोठ्या प्रमाणात त्या होत असतात. पण या गोष्टी टाळल्या तर कदाचित त्या गोष्टींवरचा फोकस अधिक होईल. आणि आपल्यासोबत सचिन खरा जोडले गेले. सचिनजी प्लीज. माझा आवाज येतो हो आपल्याला? येतो येतो, बोला, सलग बोला, वेळ कमी मी आहे. पहिल्यांदा सुरुवातीला आज विनय काट यांनी जे सुरुवातीला जे स्टेटमेंट केलं होतं त्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांचा सातत्याने उल्लेख आंबेडकर नावाने केला. मी त्यांचा पूर्णपणे त्यांच्या वक्तव्याचा आणि त्यांचा निषेध करतो. आणि सुरुवातीला मी सांगू इच्छितो की संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे, भारत देशाला लोकशाही दिलेली आहे. त्याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार मोठ्या प्रमाणात भारतात साजरी केली जाते. पहिल्यांदा जयंती ही जर पाहिलं तर दलित समाज फार मोठ्या प्रमाणावर साजरी करत होता. परंतु ज्या वेळेस भारतामध्ये आता वाचन ज्यावेळेस सुरू झाले, तरुण शिक्षण घ्यायला लागले, तर बाबासाहेब प्रत्येक समाजाला समजायला लागलेत, त्यावेळेस त्या प्रत्येक तरुणांनी जयंती साजरी करायला सुरुवात केली आहे. परंतु मतदान मिळण्यासाठी काही नेते तिथे येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते नेते येताना कार्यकर्त्यांना घेऊन येत आहेत. मुळात आंबेडकरी चळवळ समजून घेण्याची गरज आहे. आज आंबेडकरी चळवळ जर समजून घेण्याची गरज मला का वाटते, तर आंबेडकरी चळवळीच्या नावाने दुसऱ्या पक्षात काम करतात आणि म्हणतात की मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि त्यासाठी ते मोर्चे पण काढतात दुसऱ्यांना फायदा मिळून देण्यासाठी. मुळात आमचे सारे कार्यकर्ते हे आयुष्यभर कुठल्याही पक्षात न जाता बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष कसा पुढे जातोय त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांनी जर कुणाबरोबर काही जर केलं असतं तर आज ते देशाचे पंतप्रधान झाले असते. आठवले साहेब हे सातत्याने बाबासाहेबांचा विचार मांडतात. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जयंतीच्या माध्यमातून ही लोक स्वतःचा वोट बँक निश्चित करण्यासाठी हे लोक घोषण्याचा प्रयत्न करत आहेत. आज हिरवे झेंडेचं तुम्ही बोलले, मी त्याचा निषेध करतो, त्याची चौकशी झाली पाहिजे. मुळात औरंगजेबाला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आज हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले आंबेडकर यांच्या विचाराचं राज्य आहे. राज्यात काही चाललंय काय नेमकं? मुळात हा जो प्रकार चालू झालेला आहे तो आत्ता प्रकार चालू झालाय. जयंतीमध्ये घुसायचं, डान्स करायचे वेगवेगळे प्रकारचे. परंतु माझं पहिल्यांदा स्पष्ट मत आहे की मुळात आंबेडकरी समाज हा 24 तास अभ्यास करून किंवा 364 दिवस बाबासाहेबांचं पुस्तक वाचन करून जयंती साजरी करतो. हे पहिल्यांदा. आणि एकच दिवस डान्स करतो. त्यामुळे तिथं सुद्धा आक्षेप घेण्याची गरज नाही ना. परंतु अजिबात नाही. त्याच्याबद्दल कुणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही. कोणाला म्हणजे कोणालाच नाही. ही दिवाळीच आहे आणि ती दिवाळी सारखीच साजरी झाली. त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. मला सर एकच बोलायचं, जाणीवपूर्वक आंबेडकरी समाजामध्ये जयंतीमध्ये डीजे वाजवतो आणि जास्त आवाजाने वाजतो. अहो कायद्याने देशामध्ये डीजे जो जास्त आवाज वाजेल त्याला अटक करा. परंतु आंबेडकरी समाज कोणत्याही परिस्थितीमध्ये डीजे मध्ये जास्त आवाज लावत नाही. तो एक दिवस नाचतो आणि 364 दिवस अभ्यास करतो, वाचन करतो. हा आंबेडकरी समाज खरा आहे. आंबेडकरी चळवळीची सुद्धा मी व्याख्या मांडली की आंबेडकरी चळवळीमध्ये म्हणतो की आमचा काय त्यांचा आंबेडकरी चळवळीशी संबंध नाही. ते लोक जाऊन दुसरीकडे नगरसेवक, आमदार, खासदार होण्यासाठी. वैभव, शेवटची कमेंट, मला शेवटचे 30 सेकंद आहेत. वैभव, आपली काय जबाबदारी आहे, पुढच्या काळात आपण काय केलं पाहिजे, अगदी थोडक्यामध्ये? आपली जबाबदारी एवढीच आहे की ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांना विरोध करायला आपणच स्वतः पुढे आलं पाहिजे आणि आम्ही तो विरोध करतोच आहोत की बाबा आवाजाची मर्यादाही पाळली गेली पाहिजे. आणि जे बिभत्स प्रदर्शन जे काही या वर्षापासून सुरू झालेलं आहे ना, त्याच्यावर आम्ही सगळेजण जरूर पुढे येऊन त्या गोष्टी कशा व्यवस्थित सॉर्ट आउट करता येतील ती जबाबदारी तर आम्ही घेऊच. आणि मी एक फक्त प्रकरण सांगतो. नवी मुंबईला कामोठ्याला एक बॅनर मोठं लागलं होतं, तर तिथे लोकांनी विरोध केला. त्या मंडळांनी स्वतःहून पुढे येऊन कोणतीही कुरबुर न करता, कोणताही विरोध न दर्शवता बॅनर काढून घेतलं. म्हणजे हे इतके सगळे प्रगल्भ आहेत, फक्त सांगायचा अवकाश असतो. राहिला प्रश्न, हे जे काही सगळे प्रकार चालू आहेत ना, ही जबाबदारी गृह खात्याची आहे. गृह खात्याने हे तपासलं पाहिजे की वारीमध्येही काय प्रॉब्लेम होतोय, शिवजयंतीतही काय प्रॉब्लेम होतोय, शाहू महाराजांच्या जयंतीच्या वेळेलाही असा प्रॉब्लेम होतोय आणि आता भीम जयंतीच्या वेळेलाही असा जर प्रॉब्लेम होत असेल तर हे अपयश गृह खात्याचं आहे, हे अपयश पोलीस खात्यांचं आहे की हे असे असामाजिक तत्व जे आहेत, जे मीडियाच्या भाषेत आपण म्हणतो, ते याच्यामध्ये घुसखोरी करतात आणि कसे घुसखोरी करतात. तर हे पूर्ण अपयश गृह खात्याचं आणि पोलीस खात्याचं आहे, ना की आंबेडकरी चळवळीचं आहे, ना त्या आयोजकांचं आहे. हे घुसलेले लोक आहेत, यांना बाहेर काढायचं काम कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या लोकांचं आहे. निश्चितच. आणि पुढच्या काळामध्ये अशा गालबोट लावणाऱ्या अपप्रवृत्ती ज्या असतील त्यांना बाजूला ठेवणं आपल्या सगळ्यांच्या समोरची जबाबदारी आहे. इथल्या पोलीस प्रशासनाच्या जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे, समाजाची जबाबदारी आहे, भीमसैनिकांची जबाबदारी आहे. कारण बाबासाहेबांचा विचार केवळ इथला नाही,
तो जगाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत गेला पाहिजे आणि तो विचार जगाला किती पुढे नेणार आहे, जगाच्या कल्याणाचा आहे, जगातल्या सामान्य माणसाचा माणूस पण त्याला देणारा आहे आणि तो विचार तेवत ठेवणं आपल्या सगळ्यांच्या समोरची जबाबदारी आहे. मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या चर्चेमध्ये आपण अतिशय बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे विचार आपण या व्यासपीठावरून मांडले. आशा करूया क्षणभर आपण थांबू, विचार करू आणि बाबासाहेबांना आपला अभिमान वाटेल अशी कृती करू. मी प्रेक्षकांना जेव्हा हा प्रश्न विचारला होता तेव्हा प्रेक्षकांनी याबद्दल काय मत व्यक्त केलं? बाबासाहेबांच्या जयंतीचं स्वरूप बदलतंय का हा प्रश्न आपण विचारला होता. 95% प्रेक्षक म्हणतायत होय हे स्वरूप बदलतंय, 5% प्रेक्षक नाही म्हणतायत. पण या बदललेल्या स्वरूपामध्ये तांत्रिक बदल असू द्या, तो नव्या काळाचा बदल असू द्या, पण विचारामध्ये कुठे तसूवर बदल झाला नाही पाहिजे. तो विचारानंच अशा प्रकारचा उत्सव मोठ्या दणदणाटात झाला पाहिजे याबद्दल दुमत नाही. आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.